नमस्कार भावी प्राध्यापक मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सेट जी एक्झाम आहे 2026ची येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे एक्झाम असणार आहे. आपण येणाऱ्या एक्झामसाठी जे पी-वाय-क्यू जे आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन जे आय-सी-टी पहिल्या पेपरमध्ये जो युनिट 8 जो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा, तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण पी-वाय-क्यूज पाहणार आहोत. यापूर्वी आपण पार्ट 1 2011 ते 2015 मधील पार्ट 1 चे आय-सी-टीचे क्वेशन आपण पी-वाय-क्यूज टाकलेले आहेत आणि आता हाचा आपला पार्ट 2 आहे 2016 ते 2020 चे जेवढेही आय-सी-टीचे पी-वाय-क्यूज आहेत, पेपर फर्स्ट तुमच्या सेटच्या अनुषंगाने आपण ते पाहणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे, वहीमध्ये नोट डाउन करून ठेवायचे असे. जसे की महत्त्वाचे इयर असतील किंवा फाउंडर असतील, तुम्हाला क्रोनॉलॉजिकली विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे 1-2 वेळास, नोट डाउन करायच्या आहेत महत्त्वाच्या नोट आणि तुम्हाला काय करायचं आहे, टेक सरकार चॅनलवरती जर नवीन आला असाल, तर आपल्या टेक सरकार चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा आहे, शेअर करायचा आहे. जेणेकरून त्यांना येणाऱ्या सेटच्या एक्झामसाठी याचा पी-वाय-क्यूचा खूप फायदा होईल. तर चला आपला पहिला आजचा प्रश्न पाहूया. आता इथं मी 2 लँग्वेजमध्ये दिलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी. अकॉर्डिंग तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल ते तुम्ही रेफर करा. ठीक आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. तर आपल्याला सांगायचं आहे इंटरनेटच्या आधारित जे सेवांचा योग्य क्रम आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, इयर वाईज लावायचा आहे. आता अशा टाईमाला जी तुम्हाला क्रोनॉलॉजी दिलेली आहे, तर ती काय असते, बेसिकली इयर वाईजच तुम्हाला विचारतात. तर अकॉर्डिंग तुम्हाला ते लावायचं आहे. आता काही इथं दिलेलं आहे. हॉटमेल कधी झालेला आहे? 1996 साली लॉन्च झालेला आहे आणि त्याचे फाउंडर कोण आहेत? सबीर भाटिया आणि जॅक स्मिथ. नंतर Google 1998 ला Googleची काय झालेलं लॉन्च झालेलं आहे आणि लॅरी पेज, शेर्जी ब्रिन हे ते जे काय असणार आहेत, फाउंडर आहेत. Facebook आपल्याला सर्वांना माहीत आहे 2004 या साली Facebook लॉन्च झालेलं आहे आणि त्याचे मार्क झुकरबर्ग हे फाउंडर आहेत. आणि WhatsApp 2009 या साली काय झालं लॉन्च झालं आणि त्याचे फाउंडर आहेत जॅन कुम आणि ब्रियन ॲक्टन. ठीक आहे. हे त्याचे फाउंडर आहेत. तर मग ह्या इयर वाईज जर म्हटलं तर Hotmail 1996, Google 1998, Facebook 2004 आणि WhatsApp 2009 साली. मग क्रोनॉलॉजी जर म्हटलं तर इयर वाईज आपलं ऑप्शन सी असणार आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं. आता इथं काही सोशल मीडिया दिलेले आहेत, प्लॅटफॉर्म आणि त्याचे फाउंडर्स दिलेले आहेत आणि इयर दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. मी पार्ट फर्स्ट जो आहे आपला 2011 ते 2015 मधील जेवढे पी-वाय-क्यूज आहेत आय-सी-टीचे, तर तिथे तुमचे हे क्वेशन वारंवार रिपीट झालेले आहेत. तुम्ही त्याच्यामुळे पूर्ण हे इंटरलिंक आहेत. सर्व क्वेशन, ऑप्शन तुम्हाला सर्व व्यवस्थित तुम्ही कोणताही क्वेशन पेपर पहा 2011 ते 2025 मधील सर्व क्वेशन रिपीटेड आलेले आहेत. फक्त इयर चेंज झालेले आहेत किंवा प्लॅटफॉर्म तुम्हाला वेगवेगळे दिलेले आहेत किंवा फाउंडर नेम फक्त चेंज झालेले आहेत. तुम्हाला फक्त व्यवस्थित डीपली काय करायचं आहे, थोडं गो थ्रू करायचं आहे. ओके. आता इथं सोशल मीडिया दिलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्यवस्थित तुम्ही रीड करा. चला प्रश्न दुसरा पाहूया. आयडेंटिफाय द ऑड एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट्स बेसिस फंक्शन. आता तुम्हाला इथं मुख्य कार्य ओळखायचं आहे. कशाच्या आधारित तुम्हाला ते खाली ऑप्शन दिलेलं आहे, तर त्या ऑप्शन थ्रू तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर एम-एस ऑफिस आहे आपला फर्स्ट ऑप्शन या प्रश्नाचं. जसं की Windows, Android, एम-एस ऑफिस, लिनक्स हे सर्व काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टम आहेत. Windows ऑपरेटिंग सिस्टम आहे, Android ऑपरेटिंग सिस्टम आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. पण एम-एस ऑफिस हे आपलं ऑपरेटिंग सिस्टम नाहीये. ते काय आहे ते एक Microsoftचं काय आहे? ऑफिस आहे. ठीक आहे, एम-एस ऑफिस. तर इथं एम-एस ऑफिसची स्थापना जर म्हटलं 1990 साली झालेलं आहे आणि त्याचे संस्थापक कोण आहेत? बिल गेट्स आहेत Microsoftचे. ती ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम आहे 1995 साली काय झालेलं आहे? बिल गेट्स आणि पॉल ॲलेन यांनी स्थापन केलेलं आहे Microsoftची. ओके. आता लिनक्स 1991 ला लॉन्च झालेलं आहे आणि लिनक्स
टोरवॉल्ड्स ते जे कोण आहेत फाउंडर आहेत. ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे ती कर्नल बेस आणि युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम 1969 साली काय झाली लॉन्च झालेली आहे आणि त्याचे फाउंडर कोण आहेत केन थॉमसन आणि डेनिस रिचे हे त्याचे कोण आहेत युनिक्सचे फाउंडर आहेत आणि ही मल्टी युजर कमांड लाईन ऑपरेटिंग सिस्टम आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता इथं 15+ तुम्हाला काय दिलेलं आहे पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम दिलेलं आहे. तर तुम्हाला व्यवस्थित ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल, विंडोजचे फाउंडर मायक्रोसॉफ्टचे म्हणजे बिल गेट्स इयर वाईज दिलेले आहेत. मॅक ओएस आहे, Appleचं 2001 साली, लिनक्स आहे, लिनक्स स्टोअर आत्ताच पाहिलं आपण 1991 साली, क्रोम ओएस आहे Googleचं 2011 साली, Android आहे, फाउंडर त्याचे अँडी रुबिन आहेत, एअर 2008 साली. हे पूर्ण तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित रीड करा किंवा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पहा. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पी-डी-एफ म्हणजे आपल्याला संगणकीय फाईलीच्या संदर्भात पी-डी-एफचा काय करायचा आहे फुल फॉर्म सांगायचा आहे. तर पी-डी-एफ म्हटलं तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल आहे. आता पी-डी-एफबद्दल सांगायचं जर झालं तर डॉक्टर जॉन वॉर्नॉक हे कोण फाउंडर आहेत ॲडोब पी-डी-एफचे. ठीक आहे. आणि एअर जर म्हटलं तर 1993 साली पी-डी-एफची काय झालेली आहे लॉन्च केलेलं आहे. आणि त्याचं पर्पज जर म्हटलं तर ते आपल्याला माहिती आहे डॉक्युमेंट पी-डी-एफमध्ये आपण बनवतो सर्वांनाच माहिती आहे. आणि ओपन स्टँडर्ड आय-एस-ओ ते कधी झालेलं आहे 2008 साली त्याला आय-एस-ओ मानांकन भेटलेलं आहे. प्रश्न 4 विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज फॅसिलिटी. तर आपल्याला क्लाउड संदर्भित जे आहे डेटा साठवणूक सेवा ते सांगायचं आहे कोणतं आहे. तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं चौथ्या प्रश्नाचं पर्याय सी ड्रॉप बॉक्स. ठीक आहे. आता काय ऑप्शनबद्दल सांगायचं जर झालं तर प्ले स्टोअर 2012 साली गुगलचं आहे. जीमेल स्टोरेज 2004 साली गुगलचं आहे. ड्रॉप बॉक्स 2007 साली ड्र्यू होस्टॉन आणि अरास फेरडोसी यांचं क्लाउड बेस काय आहे हो बॅकअपचा प्लॅटफॉर्म आहे हे सांगायचं आहे. आणि क्लाउड स्टिक हे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. चला प्रश्न 5वा विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट्स इन द कंटेक्स्ट ऑफ वेब 2.0 फॅसिलिटीज. आपला वेब 2.0 बद्दल सांगायचं आहे त्याच्या खरं विधान कोणतं आहे. तर आपल्या ऑप्शनमध्ये जर पाहितलं तर आपलं पर्याय बी असणार आहे. ऑप्शन बी कंटेंट ऑन दिस फॅसिलिटीज इज जनरेटेड मोस्टली बाय युजर्स. हे आपलं वेब 2.0 बद्दल आहे. आता हे जर सांगायचं जर झालं तर सेकंड जनरेशन वर्ल्ड वाईड वेब हे आहे डायनामिक आणि इंटरॅक्टिव्ह अँड कोलॅबोरेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे हा वेबचा. आणि हे जे कोर फीचर जर म्हटलं तर युजर जनरेटेड कंटेंट आहे UGC. लास्ट टाईम तुम्हाला आपल्या फर्स्ट जे आहे पार्ट त्याच्यामध्ये ICT जे आपण 2011 ते 2015 मधील जे PYQs टाकले तिथं UGC म्हणून फुल फॉर्म आलता. तर तिथं ऑप्शनमध्ये UGC 2 दिलते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि युजर जनरेटेड कंटेंट. तर तिथं असं विचारलं होतं UGC इंटरनेटच्या रिलेटेड फुल फॉर्म सांगा. तर आपल्याला युजर जनरेटेड कंटेंट असं उत्तर होतं त्याचं. ओके. तर इथं स्टार मार्क करून घ्या. आणि हे एक्झाम्पल जर म्हटलं तर फेसबुक, यूट्यूब, विकिपीडिया आहे. आणि ही जी जर कोणी स्थापना केली टीम ओरिली आणि डॅले त्यांनी कधी 2004 या साली. कोणाची वेब 2.0. खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. काय दिलेलं आहेत काही ऑप्शन दिलेले आहेत. उबंतू जी आहे आपण आत्ताच पाहितलं उबंतू काय आहे ऑपरेटिंग सिस्टम आहे. एक्सेल वर्ड प्रोसेसिंग फाईल आहे. एक्सेलची जी आपलं एक्सेल काय आहे आपण जे मॅथमॅटिकली एक्सेलमध्ये डेटा शीट बनवतो ते एक्सेल आहे. तर आपला करेक्ट जोडी जर म्हटलं तर उबंतू फक्त आपली इथं ऑपरेटिंग सिस्टम आहे. AVI ही फाईल काय आहे ऑडिओ व्हिडिओची फाईल आहे. इथं दिलेलं आहे ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता इथं एक्सेल जर म्हटलं तर उबंतू कधी 2004 या साली मार्क शटलवर्थ यांनी काय केलेलं आहे लिनक्स बेस ऑपरेटिंग सिस्टीम काय केलेली आहे स्थापन केलेलं आहे. एक्सेल जर म्हटलं 1985 साली मायक्रोसॉफ्टचा एक्सेल स्प्रेडशीट आपण सॉफ्टवेअर आहे त्याला मॅथमॅटिकली त्याच्यामध्ये आपण काय करतो ऑपरेशन एक्सेलमध्ये बनवतो डेटा वगैरे असेल तर अर्थमॅटिक ऑपरेशन. AVI ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यू
1992 साली जी Microsoftचं आहे. आणि एच-डी-डी म्हणजेच हार्ड डिस्क ड्राईव्ह ही 1956 साली IBMची आहे. हे काय फिजिकल हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे. हे क्लाउड स्टोरेज नाहीये. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा इथं. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे खालच्या आपल्या दिलेल्या ऑप्शनमधून उबंतू हे ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे व्यवस्थित इथं हे प्रोटोकॉल नाहीये, ठीक आहे. ई-व्ही-आय जो आहे प्रोटोकॉल नाही. इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ई-व्ही-आय जर म्हटलं तर ही ऑडिओ, व्हिडिओ इंटरव्ह्यू फाईल आहे आणि एक्सेल जर म्हटलं तर हे स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. नॉट अ प्रोसेसिंग सिस्टम, ठीक आहे. वर्ड प्रोसेसिंग जर म्हटलं तर वर्ड डॉक आहे आपलं. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाहीये, ठीक आहे. चला प्रश्न 7वा. व्हॉट इस द फुल फॉर्म ऑफ एच-टी-टी-पी इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट? म्हणजे इंटरनेटच्या रिलेटेड एच-टी-टी-पीचा फुल फॉर्म आपल्याला इथं सांगायचा आहे. तर योग्य पर्याय काय असणार आपलं? ऑप्शन सी हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर त्याच्याबद्दल सांगायचं जर झालं तर 1989 साली टिम बर्नर्स-लीने काय केलेलं आहे, याचा शोध लावलेला आहे. एच-टी-टी-पी जर म्हटलं तर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. व्यवस्थित तुम्ही नोट डाउन करायचं आहे. इयर, फाउंडर आणि फुल फॉर्म. चला आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर्स फ्रॉम द फॉलोइंग. तर आपल्याला इथं इनकरेक्ट विचारलंय म्हणजे चुकीची जोडी आपल्याला इथं ओळखायची आहे खालीलपैकी. तर जे-पी-जी ग्राफिक्स फाईल हे बरोबर आहे. .ttf ही वर्ड टेक्स्ट फाईल नाहीये ही. तर ही काय आहे? ट्रू टाइप फॉन्ट फाईल आहे. इथं दिलेलं आहे. कोणती? ट्रू टाइप फॉन्ट फाईल आहे. जर वर्ड टेक्स्ट फाईल जर म्हणलं तर कोणती आहे? .डॉक, .डॉक्स ही वर्ड फाईल आहे. तर .ttf ही आपली वर्ड फाईल नाही. तर आपल्याला चुकीची जोडी इथं पर्याय बी असणार आहे. आता .wav फाईल जर म्हटलं तर ही ऑडिओ फाईल आहे. .exe ही आपली एक्झिक्युटेबल फाईल आहे. जो आपण काय करतो ऑपरेटिंग सिस्टम जो प्रोग्राम करतो आपण Microsoft Windowsवरती. जसं की सी प्लस प्लस असेल किंवा HTML असेल तर ती एक्झिक्युटेबल फाईल आपल्याला इथं पाहायला भेटते. तर जे-पी-जी जर फुल फॉर्म जर म्हटलं तर जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप आहे. .ttf जर म्हटलं तर ट्रू टाइप फॉन्ट आहे आणि जी कधी स्थापना झाली ती 1980 साली. हे Apple आणि Microsoftने काय केलेलं आहे फॉन्ट फाईलसाठी ट्रू टाइप फॉन्टसाठी हे बनवलेलं आहे. डॉक फाईलसाठी नाही आहे, हे ध्यानात ठेवा. वेव्ह फ्रॉम ऑडिओ फाईल हे फॉर कधी बनवलेलं आहे? 1991 साली Microsoft आणि IBMचं आहे आणि .exe एक्झिक्युटेबल फाईल आहे ही प्रोग्राम रन करायच्या वेळेस तुम्ही जो प्रोग्राम करता सी प्लस प्लसमध्ये असेल, अदर ह्याच्यामध्ये असेल लँग्वेजमध्ये तिथे तुम्हाला एक्झिक्युटेबल फाईल ही पाहायला भेटते. आता आयडेंटिफाय द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द युनिट ऑफ डिजिटल मेमरी. तर आपल्याला इथं चढत्या क्रमाने व्यवस्थित काय करायचं आहे सांगायचं आहे दिलेल्या ऑप्शनमधून. तर आपल्याला इथं सर्वात छोटा जर म्हटलं तर मेगाबाईट आहे इथं. बेसलाईन म्हणजे सर्व आपल्या दिलेल्या ऑप्शनमधून छोटा युनिट आहे. गिगाबाईट काय आहे 1 GB आहे. बरोबर 1024 MBचा 1 GB असतो. हे ध्यानात ठेवा इथं. टेराबाईट जर म्हटलं तर 1 TB 1024 GBचा आपल्याला इथं 1 TB पाहायला भेटतो. आपल्या लॅपटॉपमध्ये आपण म्हणतो 1 TB, 256 GB किंवा 512 GB. तर 1 TB इज इक्वल टू 1024 GBचा आपला 1 TB असतो. हे ध्यानात ठेवा आणि दिलेल्या ऑप्शनमधून सर्वात मोठी जर मेमरी स्टोरेज जर म्हटलं तर कोणती आहे 1 पेटाबाईट. 1 पेटाबाईट इज इक्वल टू काय असतो 1024 TBचा आपला 1 पेटाबाईट असतो. हे ध्यानात ठेवा. इथं डेटा स्टोरेज युनिट दिलेलं आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. फक्त आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायचं आहे. दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ते असेंडिंग डिसेंडिंग लावायचं आहे. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही पॉज करून पहा. इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेब पेज निर्माण करण्याची वा संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्व्हर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय म्हणतात? तर इथं आपल्याला सांगायचं आहे विकी. जो विकिपीडिया वगैरे आपण सर्वांना माहीतच असेल तिथं आपण आपलं एखादा लेख वगैरे असेल एडिट करतो किंवा पब्लिश करतो. तर हे आपल्याला वापरकर्त्यांना इथं नवे पेज म्हणजे आपलं स्वतःचं पेज हे काय करता येतं आपल्याला तिथं एडिट करता येतं किंवा पब्लिश करता येतं. आता हॅकिंग जर म्हणलं तर एखादं आपण अ, कुणाचं सर्व्हर हॅक करतो किंवा एखादं अदर पर्सनचं आपण काही इन्फॉर्मेशन हॅक करतो. ठीक आहे. ट्रोल आपण आपल्या सोशल मीडिया ह्याच्यामध्ये आपण ट्रोल करतो असं बोलतो. ठीक आहे. आणि सायबरनेटिक जर म्हटलं तर हे काय आहे?
ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. सायबरनेटिक्स म्हणजे काय आहे तेवढं तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि विकी जे आहे ते कधी 1995 साली काय झालेलं आहे, वार्ड चुनिंगम यांनी काय केलेलं आहे, हे स्थापन केलेलं आहे आणि एक अ कोलॅबोरेटिव्ह डेटाबेस वेब ॲप्लिकेशन आहे. ते युजर फ्रीली आहे, म्हणजे फ्रेंडली आहे आणि मॉडिफाय वगैरे कंटेंट आपण इथं करू शकतो. आता हा 16 एप्रिल 2017ला क्वेश्चन आलेला आहे. आत्ताच किती रिपीट क्वेश्चन झालेले आहेत. तुम्हाला फक्त इयर वाईज असेंडिंग, डिसेंडिंग फक्त व्यवस्थित लावायचं आहे. इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालक्रम योग्य आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. तर दिलेल्या ऑप्शनमधून पाहायचं आहे. कधी-कधी आपल्या ऑप्शनमध्येच उत्तर असतं, फक्त आपण व्यवस्थित रीड करत नाहीत. करेक्ट किंवा इनकरेक्ट असं ऑप्शनमध्ये दिलं, तर फक्त आपण ते कन्फ्यूज होतो. फक्त ऑप्शन व्यवस्थित तुम्हाला टॅकल करायचे आहेत. आता IMDb जर म्हटलं, इंटरनेट मूव्ही डेटाबेस आहे IMDb, ठीक आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? 1990 साली आणि कॉल निधम यांनी काय केलेलं आहे, त्याचे ऑनलाईन जो डेटाबेस आहे त्याची हे केलेलं आहे 1990 साली. नंतर Google 1998 साली लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांचं हे वेब सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे. लिंक्डइन जर म्हटलं तर 2003 साली रेड हॉफमन यांचं आहे. प्रोफेशनल नेटवर्किंग काय आहे? साईट आहे. तर तुमचं LinkedInला जर अकाउंट नसेल, तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पाहायचा झाल्यानंतर तुम्ही LinkedInला सर्वजण अकाउंट खोला. तिथं तुमचं जॉब प्रोफाईलसाठी किंवा प्रोफेशनल जे तुमचे नेटवर्किंग आहे, त्यासाठी खूप एक महत्त्वाचं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे LinkedIn, ठीक आहे. YouTube जर म्हटलं तर 2005 साली YouTubeची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे आणि यस चेन आणि सी हुर्ली आणि जे करीम हे त्याचे कोण आहेत? फाउंडर आहेत. व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे हा. ते अकॉर्डिंग आपलं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. इयर वाईज जर म्हटलं 1990, 1998, 2003 आणि 2005, ठीक आहे. व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे? लावायचं आहे दिलेल्या ऑप्शनमधून. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे. आताच पाहितलं आपण तुम्हाला CEO किंवा फाउंडर दिलेले आहेत वेगवेगळे ह्याचे, तर ते आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. आपण आताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पूर्ण तुम्ही जर इमेज पाहितली असेल, तर तिथं इयर, फाउंडर ते पूर्ण दिलेले आहेत आपण. ठीक आहे. आता Googleचे कोण आहेत? फाउंडर लॅरी पेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. तर पुढीलपैकी योग्य जोडी जर म्हटलं तर Wikipedia आहे. Wikipediaचे फाउंडर कोण आहेत? जिम्मी वेल्स आहेत. आता इथं काही ऑप्शन पाहूया आपण. Googleचे 1998 साली लॅरी पेज, सर्जी ब्रिन आहेत आणि बिल गेट्स जर म्हटलं तर Microsoftचे हे कोण आहेत? ते संस्थापक आहेत. 1975 साली त्यांनी Microsoftची स्थापना केली. Hotmail 1996 साली सबीर भाटिया आहेत आणि टिम कुक हे Googleचे कोण आहेत? CEO आहेत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. Wikipedia जर म्हटलं 2001 साली जिम्मी वेल्स आणि लॅरी सँगर यांनी काय केलेलं आहे? Wikipediaची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे आपलं. आणि YouTube 2005 साली स्टीव्ह चेन आणि चॅड हुर्ली हे जावेद करीम हे कोण आहेत? YouTubeचे संस्थापक आहेत. आता आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर म्हटलंय, म्हणजे पुढीलपैकी चूक जोडी ओळखायची आपली. तर आत्ताच आपण बघितलं फाईल फॉर्मॅट दिलते आणि हा 2018चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2018च्या क्वेश्चनमध्ये हा रिपीट झालेला आहे पेपरमध्ये. तर काही फॉन्ट दिलेले आहेत, एक्सटेन्शन दिलेले आहेत फाईलचे, ते आपल्याला सांगायचे आहेत. .ttf फाईल जर म्हटलं तर ही फॉन्ट फाईल आहे, हे बरोबर आहे. आपल्याला फक्त चुकीची जोडी ओळखायची. .wav ही ऑडिओ फाईल आहे, बरोबर आहे. .jpg ही ग्राफिक्स फाईल आहे. तर आपल्याला .exe ही एक्सक्लुझिव्ह फाईल नसून ही एक्झिक्युटेबल फाईल आहे. एक्झिक्युटेबल फाईल आपण आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. तर आपलं इथं चुकीची जोडी जर म्हटलं तर पर्याय डी असणार आहे. .exe ही आपली एक्सक्लुझिव्ह फाईल नसून एक्झिक्युटेबल फाईल आहे. हे आपल्या इथं ध्यानात ठेवायचं आहे. आताच पाहितलं आपण TTF 1980 Appleचं आहे. वेव्ह फ्रॉम ऑडिओ फाईल फॉर्मॅट 1991 IBMचा आहे आणि जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप हा .jpgचा फुल फॉर्म आहे. प्रश्न 14वा पाहूया. फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तर आपल्या दिलेल्या ऑप्शनमधून आपला पर्याय बी असणार आहे आपलं. फाइंड द करेक्ट पेअर सांगायचं आहे. खालीलपैकी अचूक जोडी म्हणजे बरोबर ओळखायची आहे. तर 1 मेगाबाईट म्हणजे काय आहे? 10चा 6वा घात 1 मेगाबाईट, ठीक आहे. तर इथं काय असणार आहे? 10 लाख 1 मिलियन हे
इथे काय असणार आहे त्याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. गणितीय जर मांडणी म्हणली तर 10चा 6वा घात जर म्हटलं तर इथं 10 6 वेळेस काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं 10 टाईम 6 टाईम 10 ओके. तर आपलं इथं 10 लाख येणार आहे. तर करेक्ट उत्तर असणार आहे आपलं 1 मेगाबाईट. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म? तर आपल्याला एफ-टी-पीचा ठीक आहे. एफ-टी-पी याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर आपल्याला एफ-टी-पीचा फुल फॉर्म जर म्हटलं, तर काय आहे इथं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे एफ-टी-पीचा हे ध्यानात ठेवा. इंटरनेटवरील सर्व माहिती डेटा इंटरनेट सेवा पुरवठादाराने वा सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता असे वेबसाईट आदी निष्कर्षाच्या आधारे भेदभाव करू नये वा वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्त्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात? तर नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा वापरतात. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ इंटरनेट फॅसिलिटीज? तर आताच पाहितलं आपण क्रोनॉलॉजी लावायचं आहे तुम्हाला इयर वाईज. तर करेक्ट काय असणार आहे आपल्या दिलेल्या ऑप्शनमधून? अमेझॉन 1994 साली जेफ बेजॉस यांचं आहे. गुगल 1998 साली लॅरी पेज यांचं आहे. फेसबुक 2004 साली मार्क झुकरबर्ग यांचं आहे आणि स्नॅपचॅट 2011 साली इवन स्पेगल बॉबी मोर्फे यांचं आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. तर करेक्ट ऑप्शन आपलं इयर वाईज जर म्हटलं तर ऑप्शन डी असणार आहे. 1994, 1998, 2004 आणि 2011 असं इयर वाईज दिलेलं आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही पाहायचं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आताच आपण पाहितलं काय दिलेलं आहेत, सी-ई-ओ दिलेलं आहेत, फाउंडर दिलेलं आहेत. तर आपल्याला इथं पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे. तर योग्य जोडी जर म्हटलं पुढील ऑप्शनपैकी आपल्या दिलेल्या ऑप्शनपैकी 4 तर Googleचे सर्जी ब्रेन हे आहेत, हे आपल्याला माहीत आहे. आता इथं Amazonचे फाउंडर कोण आहेत? जेफ बेझोस आहेत 1994 साली आत्ताच पाहितलं आणि सबीर भाटिया हे को-फाउंडर आहेत Hotmailचे. आपण अगोदरच पूर्वी पाहितलेलं आहे. Googleचे को-फाउंडर सेर्जी ब्रिन आहेत. लॅरी पेज 1998 साली हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. ट्विटर आता त्याला आपण X असं म्हणतो. त्याचे को-फाउंडर जॅक डोर्सी आहेत. हे दिलेले 2-3 ऑप्शन तुम्ही पाहू शकता. नो ग्लास आहे अँड इवन विलियम्स आहे 2006 साली. जुलियन असांगे हे कशाचे आहेत? विकिलीक्सचे हे कोण आहेत? फाउंडर आहेत आणि YouTubeचे को-फाउंडर स्टीव्ह चेन आहेत आणि जावेद करीम 2005 साली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि चिमी वेल्स हे विकिपीडियाचे कोण आहेत? फाउंडर आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV? तर आपल्याला दिलेल्या IPTV शब्दाचा फुल फॉर्म करेक्ट सांगायचा आहे. तर आपलं दिलेला ऑप्शनपैकी आपलं इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन हा आपला करेक्ट प्रोटोकॉल आहे. ओरिजिन जर म्हटलं तर कुणी ज्युथित इस्ट्रिन आणि बिल कॅरिको यांनी काय केलं स्थापना केलेलं आहे 1995 साली IPTVची म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजनची आणि कंपनी जर म्हटलं तर कोणती आहे? प्रीसेप्ट सॉफ्टवेअर कंपनी आहे IPTVची. ओके. द वर्ल्ड्स फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप इन द इयर. तर आपल्याला सांगायचं आहे जगातील पहिला जो कॉम्प्युटर आहे ENIAC हा कोणत्या वर्षी काय झालेला आहे स्थापन झालेला हे सांगायचं आहे. तर 1945 साली हा जगातील पहिला ENIAC हा कॉम्प्युटर स्थापन झालेला आहे. आता ENIACचा फुल फॉर्म जर म्हटलं तर लिहून घ्या. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर हा ENIACचा काय आहे फुल फॉर्म आहे आणि फाउंडर जर म्हटलं जॉन मॅक्युले हे त्याचे फाउंडर आहेत आणि जे क्रिस्पर इकर्ट हे त्याचे फाउंडर आहेत आणि युनिव्हर्सिटी जर म्हटलं युनिव्हर्सिटी ऑफ पेनिन्सुला आणि हिस्ट्री जर म्हटलं तर हा कंप्लीट अँड ऑपरेशनल 1945ला स्टार्ट झालेला आहे आणि हा फर्स्ट प्रोग्रॅमेबल इलेक्ट्रॉनिक जनरल प्रपोजल डिजिटल कॉम्प्युटर आहे हा. विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज? तर आपल्याला सांगायचं आहे भारतात पुढीलपैकी कोणती सेवा नुकतीच काय झालेली आहे बंद झालेली आहे. तर आपल्याला टेलिग्राम त्याला आपण तार असं म्हणतो ती रिसेंटली काय झालेलं बंद झालेलं आहे 2013 साली काय झालेलं आहे बंद झालेली आहे. आणि हिस्ट्री जर म्हटलं तर आपल्या भारतामध्ये 162 साली काय दिलेलं आहे त्यांनी सेवा दिलेली आहे तार
टेलिग्रामनी आणि हे ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये काय झालेलं आहे, स्थापन झालेलं आहे त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये लॉन्च झालं होतं आणि कधी ते 1850 साली. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये एखाद्या वेळेस असं विचारलं जाऊ शकतं, टेलिग्रामनी आपल्या इंडियामध्ये अ, किती काळ सेवा दिली? तर सांगता येईल 162 वर्षापर्यंत आपल्या टोटल सेवा दिलेली आहे आणि क्लोज कधी झालेला आहे? 2013 साली. तर तुम्हाला असं विचारलं, तर ही सेवा, टेलिग्राम सेवा अ, कधी झालेली आहे बंद? तर 14 जुलै 2013 या साली. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? तर आपल्याला इथं पवित्र दिलेलं आहे उत्तर आपल्या ह्याचं पर्यायाचं. तर आपण काही ऑप्शन दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित नोट डाउन करा फुल फॉर्म. पवित्र पोर्टलवरती सर्व जे टी-ई-टी, टेट पास शिक्षकांसाठी तिथे हे पोर्टल बनवलेलं आहे. पवित्र पोर्टल. ठीक आहे. सरलचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्ससाठी हे 2015 साली लॉन्च झालेलं आहे. सरल पोर्टल हे ध्यानात ठेवा. महाजॉब 2020 साली इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट जॉबसाठी यूथसाठी काय झालेलं आहे, हे स्थापन झालेलं आहे. ई-सेवा, इलेक्ट्रॉनिक सेवा 2001 साली आपल्या इंडियन सिटिझनसाठी काय झालेलं आहे, खुली करण्यात आलेलं आहे. जसं की तुम्ही वेगवेगळ्या सी-एस-सी असेल किंवा महा-ई-सेवा केंद्र असेल, ते सेम 2001 साली काय झालेलं आहे, सर्व्हिसेस चालू केलेलं आहे. आणि पवित्र पोर्टल जर म्हटलं, तर पोर्टल फॉर ऑल व्हॅलिड ट्रान्सपॅरेंट टीचर रिक्रुटमेंट म्हणजे 2017 साली हे काय झालेलं आहे, स्थापन झालेलं आहे. 2017 साली काय झालेलं आहे, स्थापन झालेलं आहे. हे महाराष्ट्रामधील जे टीचर लोकं आहेत, विद्यार्थी त्यांच्यासाठी हे पवित्र पोर्टल काय झालेलं आहे, इथं स्थापन झालेलं आहे. चला पुढला प्रश्न पाहूया. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हटलं इथं, तर आपल्याला नॉट करेक्ट सांगायचं आहे. बरोबर नाही. तर पहिलं ऑप्शन आहे आपलं, इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. हे योग्य नाही आहे. तर आपल्याला इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं, विच स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. तर त्याच्याबद्दल आपल्याला नॅशनल डिजिटल लायब्ररीबद्दल सांगायचं झालं तर आपलं योग्य विधान नाही आहे ते सांगायचं आहे. तर हे चुकीचं विधान आहे. इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. तर हा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचा प्रोजेक्ट नसून हा कोणाचा प्रोजेक्ट आहे? मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशनचा आहे, सांगायचं आहे आपल्याला इथं. तर लॉन्च डेट जर म्हटलं तर कधी झालेलं आहे? नेशन वाईज म्हणजे पूर्ण इंडियामध्ये कधी झालेलं आहे? 19 जून 2018 साली आणि कुणी युनियन मिनिस्टर प्रकाश जावडेकर यांनी लॉन्च केलेलं आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी. आणि मॅनेजमेंट इज कोण पाहतं? IIT खरगपूर हे बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन तुम्ही रीड करून घ्या. बाकीचे ऑप्शन आपले बरोबर आहेत. तर हे फक्त पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ट्राय? तर आपल्याला ट्रायचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर काय आहे? ऑप्शन बी, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. आता ते ट्रायबद्दल जर सांगायचं झालं, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल बोलायचं जर झालं, तर हिची स्थापना कधी झालेली आहे? 20 फेब्रुवारी 1997 साली टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया जो ॲक्ट आहे 1997चा, त्याच्या अंतर्गत हिची स्थापना झालेली आहे. आणि हे काय आहे पर्पज जर म्हटलं, हे रेग्युलेटर बॉडी आहे, मॅनेजिंग टेलिकॉम सर्व्हिसेस जे आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते. डेटा ट्रॅफिक असेल अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस असेल त्याच्या इंडियाच्या, त्याच्यावरती हे कंट्रोल करण्याचं काम करते ट्राय. आणि हेडक्वार्टर जर म्हटलं तर ह्याचं ठिकाण नवी दिल्ली इथे आहे. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट वॉज इनॅक्ट इन इंडिया? भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आलता? तर आपल्याला 2000 साली काय केलेलं आहे? IT ॲक्ट अंमलात आलेला आहे. आणि 2005 साली हा RTI राईट टू इन्फॉर्मेशन हा ॲक्ट जो आहे तो अंमलात आलेला आहे. RTI हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 2005 सालचा काय आहे? RTI ॲक्ट आहे हे ध्यानात ठेवा. आणि
जो IT ॲक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा आपला 2000 सालचा आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन 2005 सालीचा आहे, हे ध्यानात ठेवा. हू प्ले इन हू प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कॉम्प्युटर इन इंडिया. म्हणजे भारतातील जो पहिला परम संगणक जो आहे विकसित केलेला, तर त्याची महत्त्वाची भूमिका कुणी बजावली आहे? तर आपल्याला सांगता येईल आपण त्यांना काय म्हणतो? फादर ऑफ इंडियन सुपर कॉम्प्युटिंगचे जनक म्हणतो, विजय भटकर हे आहेत. भारतातील पहिला जो परम 800 जो आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे? विकसित केलेला आहे. कधी झालेला आहे? आलेला आहे लॉन्च हा 1991 साली. इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस सुपर कॉम्प्युटर आहे हा, हे ध्यानात ठेवा. आणि काय केलेला आहे हा? डॉक्टर विजय भाटकर यांनी हा लीड केलेला आहे. कुठे? सीडॅक, जे पुणे येथे सीडॅक आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग. सीडॅकचा फुल फॉर्म जर म्हटलं, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, पुणे येथे हे आहे. आणि आपण त्यांना फादर ऑफ इंडियन सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतो. कुणाला? विजय भटकर यांना. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेलं आहे? तर आपल्याला सांगायचं आहे, सरळ पोर्टलवरती काय केलेलं आहे? अनिवार्य केलेलं आहे. सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांची सरळ पोर्टलवरती काय आहे? नोंद करायची आहे. हे स्टुडंट ट्रॅकिंग डेटाबेस सिस्टीम आहे सरळ. आपण आताच फुल फॉर्म बघितला. ते व्यवस्थित 2015 साली काय लॉन्च झालेलं आहे. पवित्र पोर्टल हे शिक्षकांसाठी 2017 साली काय झालेलं आहे? लॉन्च झालेलं आहे. सारथी हे 2011 साली जे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी हे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांचं आहे. आणि शालर्थ हे 2013 सालीचा लॉन्च झालेला आहे. 2013 साली हे एक जे टीचर आहेत त्यांचे हे स्टाफ सॅलरी डिस्ट्रीब्यूट करण्याचं हे एक शालर्थ पोर्टल आहे 2013 सालीचं. विच अमॉंग द फॉलोइंग इज पार्ट ऑफ द डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. तर आपल्याला सांगायचं आहे, भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर आपल्याला सांगायचं आहे, NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ह्याचा आपल्या भारतातील उच्च हायर एज्युकेशनमध्ये ह्याचा काय आहे? महत्त्वाचा समावेश आहे. आणि इथं NADB वरती आपण काय करतो? जे आपले गुणपत्रक आहेत किंवा पदव्या आहेत, इथं स्टोअर केल्या जातात. ठीक आहे. आणि इथं जर सांगायचं जर झालं, तर आपण बाकीचे ऑप्शन जर म्हटलं, APJ अब्दुल कलाम हे आपले 11वे उपराष्ट्रपती आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि अनिल काकोडकर हे कोण आहेत? भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि रघुनाथ माशेलकर जे आहेत, CSIRचे महासंचालक राहिलेले आहेत. हे ऑप्शन आपल्याला ध्यानात ठेवा. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपले आजच्या ICTचे 2016 ते 2020 मधील हे महत्त्वाचे क्वेश्चन होते. PYQs व्यवस्थित रिव्हिजन करा. पार्ट फर्स्ट पहा. आजचा आपला पार्ट 2 होता. आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण पार्ट 3 बनवणार आहोत. 2021 ते 2025 मधील जेवढेही ICTचे PYQs आहेत सेट एक्झाममध्ये झालेले, ते आपण येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, कमेंट्स करत राहा. ठीक आहे. ओके, टेक केअर, बाय बाय, थँक्यू एव्हरीवन.